तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज सध्या परिस्थितीला आपल्याला राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये पावसाचं आगमन झालेलं आहे। मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। सविस्तर अंदाज जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला विनंती मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहतायत परंतु आपल्या चॅनलला काय अजूनही सबस्क्राइब केलेलं नाहीये, त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करून घ्या। तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केलं तर रोजचे रोज तुम्हाला ताजे व नवनवीन हवामान अपडेट्स या चॅनलवरती बघायला भेटतील। तर चला बघूयात सविस्तर अंदाज। तर मित्रांनो, सध्या स्थितीला बघायला गेलं तर नांदेड परभणी जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाचे आगमन झालेले आहे। तुरळक भागांमध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस सुरू आहे। सध्या परिस्थितीला आपल्याला छत्रपती संभाजीनगरच्या पैठणच्या भागामध्ये आपल्याला मुसळधार पावसाचे आगमन झालेले आहे। काही ठिकाणी चांगला पाऊस सुरू आहे व सध्या स्थितीला पावसाचा जोर अजून वाढणार आहे। अंबड परतूर शेलूच्या भागामध्ये पाऊस वाढणार आहे। माजलगाव गेवराईच्या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार पाऊस सुरू आहे। गंगाखेड नांदेड बसमत परभणी जिंतूर शेलू हिंगोलीच्या भागामध्ये देखील आपल्याला हिमायतनगर या भागामध्ये आपल्याला पावसाचा जोर आपल्याला मध्यम ते जोरदार असा पावसाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय। काही ठिकाणी मुसळधार देखील आपल्याला पावसाचा अंदाज आपल्याला पाहायला मिळतोय। तसेच करमाळा दौंडच्या भागामध्ये पुढील काही तासातच आपल्याला पावसाची जोरदार हजेरी लागेल। शिरूर चाकण मनसर अळकोटी विजांचं संकट आपल्याला या भागांमध्ये पाहायला मिळतंय। विजांच्या कडकडाटासह आपल्याला या भागांमध्ये पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळते। तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहताय ते देखील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा, म्हणजे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये त्या भागाचा देखील आपण आढावा घेऊन येत असतो। मित्रांनो, तुम्ही शेलू या भागामध्ये देखील आपल्याला पावसासाठी एकदम पोषक वातावरण तयार झालेलं आहे। सध्या स्थितीला पाहायला मिळतंय पावसाचा जोर देखील आपल्याला या भागामध्ये पाहायला वाढतंय। लातूर सोलापूर धाराशिवच्या या भागामध्ये देखील सांगली सातारा कोल्हापूर आता जरी ऊन असलं तरी शेतकरी मित्रांनो आपल्याला पुढील काही तासातच पावसाची तीव्रता वाढून आपल्याला मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पावसाच्या सरी आपल्याला या भागांमध्ये पावसात पाहायला मिळतंय। विदर्भात देखील आपल्याला पावसाचा अंदाज आज दिसून येतोय। यवतमाळ या भागामध्ये देखील चंद्रपूर अमरावतीचा भाग असेल भंडारा गोंदिया या सर्व जिल्ह्यामध्ये विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये आपल्याला पावसासाठी पोषक वातावरण तयार झालेलं आहे। तर मित्रांनो, ही होती हवामानाबद्दल छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।